एक मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। संख्याबळाच्या कमतरतेमुळे महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे, तर उद्धव ठाकरेंना परिषदेवर यायचं झाल्यास राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार आहे। उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे, तर त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवर येणार का याबाबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय गिरीश। नक्कीच, कारण उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा 13 मे 2026 रोजी संपतोय। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवर येणार का हा प्रश्न आहे, आणि जर त्यांना यायचं असेल तर संख्याबळ हे मवियाकडे कमी आहे। अशा वेळी उद्धव ठाकरेंना उमेदवारी देऊन त्यांना परिषदेवर पुन्हा निवडून आणणार का मविया हे महत्त्वाचं असणार आहे। मात्र हे समीकरण कधी जुळेल, जेव्हा राज्यसभेच्या 7 जागा या एप्रिलमध्ये रिक्त होत आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी जर ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत त्यांनी जर काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा दिला तर परिषदेची एक जागा आहे ती ठाकरेंना येऊ शकते आणि ती उद्धव ठाकरेंना मिळू शकते। कारण राज्यसभेच्या ज्या 7 रिक्त जागा आहेत त्यासाठी मतांचा कोटा 37 असणार आहे, आणि ते जर मवियाकडे जे संख्याबळ बघता त्यांना फक्त एकच जागा मिळेल। अशा वेळी जर ठाकरेंनी ती जागा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला दिली तर त्यांना विधान परिषदेची जी एक जागा असणार आहे, कारण 9 रिक्त जागा होणार आहेत मे मध्ये विधान परिषदेच्या, आणि त्यासाठी मतांचा कोटा असणार आहे तो 29। त्यामुळे एवढंच पुरेसं असं संख्याबळ हे मवियाकडे नसणार आहे, त्यामुळे एकच जागा मिळू शकते जी हक्काची असणार आहे। त्यामुळे ती जागा जर ठाकरेंना हवी असेल तर राज्यसभेच्या एक जागेवर त्यांना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागेल। त्यामुळे आता या सगळ्यावर मविया म्हणून एकत्रित काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शरद पवारांची देखील जागा रिक्त होणार आहे, त्यामुळे शरद पवार राज्यसभेवर जाणार का हे पाहावं लागेल। जर शरद पवारांना रिक्त जागेवर जायचं असेल पुन्हा एकदा तर ठाकरेंचा पाठिंबा लागेल, आणि त्यामुळे ठाकरेंनी जर शरद पवारांना पाठिंबा दिला तर मात्र मग विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो। त्यामुळे संख्याबळाचं अपुरं संख्याबळ यामुळे मवियासमोर एक मोठी कोंडी आहे, आणि ती कोंडी कशा पद्धतीने सोडवतात हे देखील पाहावं लागेल। त्यामुळे या मवियामध्ये आता काही वेगळ्या चर्चा घडणार आहेत का हे देखील पाहावं लागणार, आणि उद्धव ठाकरे यासाठी इच्छुक आहेत। नक्कीच गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।